अनुराधा चव्हाणच्या मतदारसंघामध्ये हे जो बोर आहे, बोरला अक्षरशः डिझेलचं पाणी लागलेलं आहे. डिझेलचं चला चला चला, महाराष्ट्रात कुठेच आता तुटवडा भाजणार नाही आहे, कारण की बोलबिंदास बोलच्या माध्यमातून आमदार अनुराधा चव्हाण यांच्या मतदारसंघातल्या नागरिकांना आता पाणी नाही, डिझेलच प्यावं लागतंय, सगळ्यांना डिझेलच प्यावं लागतंय. त्यामुळे आता हा नवीन शोध लावलेला आहे. कुणी आता शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहण्याची गरज नाही आहे, कुठल्या पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही आहे, कारण की इथं आता 24 तास सेवा, रात्रंदिवस या बोरला जे काही डिझेल लागलेलं आहे, डिझेल डिझेल डिझेल. पाहू शकता कलर कसा आहे, मस्त छान आहे. पालकमंत्री संजय शिरसाट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाहू शकता छत्रपती संभाजीनगर शहरात नवीन शोध लागलेला आहे. कोणी या बाटल्या भरून जा, कोणी या कॅना घेऊन जा, आपल्याला पैसे 1 रुपया लागणार नाही. विनामूल्य सेवा फक्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये फुकट मध्ये जय जिजाऊ नगर मुकुंदवाडी परिसरात आमदार अनुराधा चव्हाण यांनी सुरू केलेली आहे. जमिनीतून नवा शोध लागलेला आहे. आता इराण, इस्रायल, अमेरिका, रशिया यांच्याकडून आता डिझेल आणण्याची गरज नाही आहे, कारण की डिझेल आता विनामूल्य या ठिकाणी या भागात भेटणार आहे. पाहू शकता ओरिजिनल डिझेल आहे, पाहू शकता ओरिजिनल डिझेल आहे आणि कुठल्याही प्रकारचा याला कर आकारणी केल्या जाणार नाही आहे. विनामूल्य सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ही बघू शकता आपण, ही बघू शकता डिझेल आहे, हात लाव, पाणी नाही, डिझेल आहे, डिझेल डिझेल. आपण याच्यात टाका परत, मुकाट आहे. 100 रुपये लिटरनं तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही आहे, कारण की हा चमत्कार फक्त आणि फक्त जय जिजाऊ नगर मध्येच घडून येऊ शकतो. आपण आणखीन दाखवून बोरला डिझेलची खदान लागलेली आहे, डिझेलची खदान आहे. इराण, इस्रायल, रशिया, अमेरिका कुठल्या देशात आता जायची गरज नाही आहे, कारण की आता कसं काय लिटर आहे डिझेल साहेब. इथं 20 वर्षापूर्वी एक कलर फॅक्टरी होती बाळापूर शहरामध्ये, ती बंद होऊन 20 वर्ष पूर्ण झालेले आहे, तरी पाणी कमतरता होत नाही. पाणी पूर्ण पिवळच येतंय बोरला, पूर्ण पिवळं येतं बोरला. डिझेल आहे, डिझेल पेट्रोल सारखं पाणी आहे, एकाच कामाचं याला मुख्यमंत्र्याला रांगा लागल्यात ना सध्या. आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे. लाईट पाणी म्हणजे नळाला पाणी नळच नाही इकडे, अजून कनेक्शन नाही आलं, कनेक्शन अजून. पाण्यानं सारी अंगाला खाज येते बरं का, खूप खाज येते. आणि लहान लहान लेकराला कशा आंघोळी घालायची आम्ही, आमच्याकडे 2 महिन्याचं बाळ आहे, आम्ही आंघोळ कशी घालायची बाळाला ह्या पाण्यानं. आणि याचं पाणी कवर लोक आणायचं, आम्ही झारचं पाणी कवर लोक आणायचं लेकरांसाठी. मग तुम्ही आम्हाला नळ द्या ना इथं, तुम्ही नळ का नाही देऊ शकत? हा, आमदार अनुराधा चव्हाण आहेत, त्यांना सांगा ना डिझेलची खदान लागली नाही. मग त्यांच्याकडे हे देऊन आपण बाटल्या भरून देऊन त्यांच्याकडे तुम्ही प्या ना मला पाणी, त्यांनी आंघोळी करा बरं. तुम्ही करू शकता की आंघोळी, तुम्ही आम्हाला का बरं करताय असं? मग तुम्ही नळ का देत नाही आम्हाला? आम्ही तुम्हाला मत देत नाही का देत नाही तुम्हाला मत? हा, मग तुम्ही का नाही देते आम्हाला नळ? काय सांगायचं काका या डिझेल बद्दल? काय सांगायचं, अनुराधा चव्हाणला भरून आणि विक्री करा, अजून करोडपती बना. या वस्तीमधली सुविधा जशा आहे तशा राहू द्या. अहो, हे आमच्या गल्लीतले रिक्षावाले चांगले, एखादं जर आजारी पडलं तर ते रिक्षा टाकून घेऊन जाते. त्या रिक्षाला लोटाला 4 माणसं मागून राहते पावसाळ्यात त्या रिक्षाला लोटाला माणसं लागेल ना साहेब, ते रिक्षा फसते ना. आजचे दिन आले ना आता, अत्यंत चांगले दिन आले म्हणा. अजून तुम्ही 4-4 एसी बस बंगल्यात राहा म्हणा. आणि सर्वसाधारण नागरिक बघा तुम्ही आता हे पाणी एक बोर्ड लावून टाकला ना डिझेल विक्री आहे म्हणून. अहो, डिझेल विक्रीत आमच्या कॉलनीमध्ये पत्राचे शेड, लोक आमच्या पत्राचे शेड सगळं उचलून नेतील. यांच्या पत्राच्या शेड मध्ये डिझेल भरून ठेवलं म्हणून. आणि बघा काय सांगायचंय ताई डिझेल विक्रीला? डिझेल भरपूर महाग झालेलं आहे. आता हेच डिझेल म्हणून घेऊन जा मग म्हणा, डिझेल फुकट घेऊन जा आमच्याकडून म्हणा. अनुराधा चव्हाणला काय सांगणार आहेत? तेच म्हणते ना, इथून फुकट, आमच्या इथून फुकट घेऊन जा म्हणा. इथं तुम्हाला डिझेल महागच झालेलं आहे, तर आमच्या इथं फुकट येते. पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे तुमच्या? पिण्याचं पाणीच आहे, आम्हाला जारचं पाणी विकत आणावं लागतंय आणि आंघोळीला हेच पाणी वापरावं लागतंय, घाण पाणी. काय आजी फार निराश दिसायल्यात तुम्ही? मग काय करणार आहे, असं पाणी असल्यावर निराश नाही राहणार तो काय राहणार? हे लोक येतात आम्हाला मत द्या, आम्हाला असं करा, आम्ही सगळे लोक मत देतो आणि अशा पाण्याने आम्हाला आंघोळ करावं लागते. खाजू येते अंगाला, दरवेळेस दवाखान्यात, लहान लेकराला दवाखान्यात न्यावं लागतं. उलट नशीबवान आहेत तुम्ही आजी, डिझेलनं आंघोळ करायला रोज तुम्ही. मग ते आलंच ना, ते डिझेलनच करावं लागू राहिले ना. लोक निवडून गेले आणि झाले त्याचे ते ये. रांगात लागायची गरज नाही, तुमच्या दारात, घरात आणि जमिनीत डिझेल आहे. जेपर्यंत मत द्यायला आमच्या दार येतात आणि जेव्हा निवडून गेले की मग तुम्ही काही बी करा, मरा. मग असं मरावं लागतं ना. हा, काय सुविधा आहे? रोड नाही, काही नाही. पाऊस आला तो माणसाला उचलून नाही का तिथं रोडवर न्यावं लागतं, तेव्हा तिकडे जाते दवाखान्यात.
आमदार तर रोज सोशल मीडियावर टाकतात इतक्या कोटी निधी आणला या नगरात त्या नगरात. काय नाहीये हे पाऊस आला की सगळं असं चिखल होतोय. सांगायचं डिझेल बद्दल. आता काय सांगणार, आता हे पाणी, आता ह्या पाण्याने आंघोळ करायची, याच्याने बेमार पडू राहिले ना लोक. आता हा पाणी आता प्यायला बी कामात येत नाही, कारण की इथं नळाची व्यवस्था नाहीये. जर बघितलं रस्ते बरोबर नाहीये, जर इथं ड्रेनेज असं खाली दबलेलं आहे, एखादं मूलबाळ खाली पडू शकते. आमदार अनुराधा चव्हाणच्या गाडीतलं डिझेल परवाला संपलं होतं असं ऐकलंय आम्ही. तर हे डिझेल नेऊन देणार का तुम्ही इतकी सेवा? आता त्यांना इथून पाणी, ते इथून पाईपलाईनच घेऊन जावं लागेल त्यांना आता. हा, हे पाणी त्यांना देऊन टाकू आपण. अन्याय सहन करायचा फक्त? नाही, अन्याय का बरं सहन करू? मतदान केलेलं आहे ना, मतदान केलेलं आहे, त्याच्यामुळे अन्याय का सहन करू? फक्त आमच्या ज्या पूर्तता आम्हाला गरजेचं आहे ते पूर्ण करून द्याव्यात त्यांनी. आमची अपेक्षा तेवढीच आहे, जीवनावश्यक जेवढ्या वस्तू आहेत गरजा आहेत तेवढ्याच द्यावा बस. दुसरी अपेक्षा काय आहेत आम्हाला? काय सांगायचं काका तरुण म्हणून? या एरियामध्ये सगळी समस्या आहे. ड्रेनेज लाईन असं नाही, पाणी असं. आता हे पाणी, या पाण्यानं अंगाला खाज येते. आता इथं एकदा या बोरलं या एरियात इकडं पाणी लागत नाही, पाण्याची व्यवस्था नाही. इकून देऊन बोरलं एखाद्या पाणी लागलं तरी असं खराब पाणी. तर हे पाणी सर अंगाला म्हणजे बिमार पडायचे लक्षण नाही. ते अंगाला खाज येते, उपयुक्त वापरायचं पाणी नाहीच. तर दुसरी ड्रेनेज लाईन असं. आता इथं या एरियामध्ये नवीन लाईन टाकलेली आहे. पाणी म्हणजे पुरवठा महानगरपालिकेच्या हद्दीत असून बी नाही झाला तुम्हाला? नाही झाला, पिण्याचं पाणीच नाही. नाही, पिण्याचं पाणी नाही. आता त्यांचे टँकर कुठे गायब होता? इथं या जनतेपर्यंत येतच नाही टँकर. आणि ते म्हणतात टँकरची व्यवस्था केली, कुठे गेले टँकर? एकाही कोणत्याही नागरिकाला महानगरपालिका अतिक्रमण पाडण्यामध्येच मस्त आहे. हा, मग त्यांना विचारा की तुमचे टँकर जाता कुठं? तुम्ही गरीबापर्यंत टँकर पोहोचले नाही, मग तुम्ही टँकर कुठं मग तुमच्या घरात नेऊन टाकता का कोणाच्या घरात नेऊन टाकता? कंबोट मोठ्या अधिकाऱ्यांच्या घरात नेऊन टाकता, ते विचारा त्यांना. आपण आता बोलबिंदास बोलच्या माध्यमातून ही बोलकी चित्र दाखवली आहेत आणि ही बोलकी चित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीचा विषय नाही, या भागातल्या संपूर्ण परिसरातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या नागरिकांचा प्रश्न आहे. कारण की हे जे पाणी आहे ते केमिकलयुक्त पाणी आहे आणि हे केमिकलयुक्त पाण्याने आंघोळ केल्यानंतर त्वचेचे आजार बळावू शकतात आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. आणि या मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण कुटुंब आंघोळ करू शकतं, पण सर्वसामान्यांनी ते आरोचं पाणी प्यायला मिळत नाही आहे, त्यांना साधं पाणी देखील मिळत नाही. आपली महानगरपालिकेने त्याचा खर्च करून 53 टाक्यांची उभारणी केली आहे आणि शुद्ध पेयजल पाणी आणल्याचा दिंडोरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये मोठा JCBने हार टाकला. परंतु हार टाकणाऱ्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना हे या ठिकाणचं डिझेलचं पाणी दिसत नाही आहे का? मग दिसतं येतं, आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था आमदार अनुराधा चव्हाण यांनी का करून ठेवलेली आहे? अनुराधा चव्हाण यांना फक्त मतापुरतंच या गरिबांच्या भावनांशी खेळायचं होतं का? ज्यावेळेस ती खुर्चीवरती विराजमान झाल्यानंतर खऱ्या अर्थानं न्याय देण्याची वेळ आलेली आहे, त्यावेळेस त्यांनी मौनव्रत का धारण केलेला आहे? कुंभकर्ण झोपेतून जागे होऊन या ठिकाणच्या समस्यांचा जो खोळंबा आहे त्याचं निराकरण आमदार अनुराधा चव्हाण करणार आहेत का? नाहीतर या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असाच ऐरणीवर राहणार आहेत का? आता पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. या भागातील एकाही ठिकाणी रस्ता कुठेच दिसेनासा झालेला आहे. रस्ता आहे तो फक्त आता चिखलमय राहणार आहे आणि चिखल तुडवत शाळकरी मुलांना शाळेमध्ये जावं लागणार आहे आणि कामाला मोलमजुरी करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी चिखल तुडत जावं लागणार आणि चिखल तुडत यावं लागणार आहे. म्हणजे एकंदरीत जगणं मुश्किल झालेलं आहे. महागाईचा भडका आहे आणि सर्व बाबींना सर्वसामान्य माणूस होरपळला गेलेला आहे आणि या होरपळीचे आगीचे ठिणग्या ज्या आहेत सर्वसामान्य नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. तुम्हाला काय नाही आहे, तुमच्याकडे सगळं आहे, तुमचा नवरा मोठ्या पदावर विराजमान आहे, परंतु प्रश्न हा सर्वसामान्यांचा आहे. परंतु सर्वसामान्यांच्या भावना वेदना तुम्हाला जर कळत असेल तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा तुम्ही आमदार होऊ शकतात. परंतु या भावनेची कदर तुम्ही केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये घरचा आहेर दिल्याशिवाय इथले नागरिक शांत बसणार नाही. एवढंच या स्पेशल ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. इथे थांबूया. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय संविधान, जय गणेश.